नमस्कार, मी उज्ज्वला, शेफ उज्ज्वला घोरपडे चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण एक असा पदार्थ बघणार आहोत, तो खूपच पारंपरिक आहे। पाहूनच तुमच्या लक्षात आलं असेल। आणि पारंपरिक म्हटलं ना तर जुन्या लोकांना खरंच याबद्दल खूप माहिती होती। पारंपरिक असे पदार्थ म्हणजे पौष्टिकता तर आलीच, तर हा पदार्थ गव्हाच्या पिठापासून बनलेला आहे आणि या पदार्थाला आमच्याकडे तर गुलगुले असे म्हणतात। आणि याच्यामध्ये गव्हाचे पीठ तसेच गूळ वापरला जातो आणि खूपच मस्त हा पदार्थ लागतो। तुम्ही एकदा करून पहा। चला पाहूया। यामध्ये 1 वाटी गूळ घेतलेला आहे, त्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे। पाणी घालून गूळ व्यवस्थित विरघळून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये वेलदोडे सुंठ पावडर घातलेली आहे। गूळ छान विरघळलेला आहे आणि आता याच्यामध्ये आपण 1 वाटी गव्हाचे पीठ घालूया। ज्या वाटीने आपण गूळ घेतलेला होता त्याच वाटीने इथे मी गव्हाचे पीठ घालत आहे आणि आता गव्हाचे पीठ घालून व्यवस्थित हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये कुठेही गुठळी राहता कामा नये, म्हणजे गुलगुले छान होतात। तुमच्यापैकी कोणाकोणाला हे गुलगुले आवडतात, खास करून तुमच्या घरामध्ये आजी आजोबा असतील तर त्यांना हे विचारून पहा की तुम्हाला हे गुलगुले आवडते का। नक्कीच त्यांना हे आवडत असणारच आहे। आणि जर तुम्ही हे त्यांना बनवून दिले तर पहा त्यांना किती आनंद होतोय। आणि गुलगुले ही रेसिपी करायला पण खूपच सोपी आहे, तसेच खायलाही खूपच चविष्ट आणि छान आहे। त्याच्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। आता या गव्हाच्या मिश्रणामध्ये मी अर्धी वाटी बेसन पीठ घातलेलं आहे, यामुळे हे गुलगुले खूपच छान खमंग होतात। आणि हे मिश्रण जितकं छान तुम्ही फेटून घ्याल ना तितकी छान ह्या गुलगुल्याला जाळी पडते। आपण याच्यामध्ये कुठेही सोडा वगैरे काही वापरलेलं नाही, तर बिना सोड्याचंच आपण हे गुलगुले करणार आहोत। तर तुम्ही पाहालच किती छान जाळी पडत आहे। आणि जितकं तुम्ही छान फेटून घ्याल ना, जितकं पीठ हे हलकं होईल तितकंच हे गुलगुले खूपच छान होते। पीठ थोडंसं घट्ट वाटत आहे म्हणून मी अगदी 1-2 चमचे पाणी घातलेलं आहे। आता एकूण मला पाऊण वाटी पाणी लागलेलं आहे आणि व्यवस्थित आता हे मिश्रण छान असं हलवून घ्यायचं आहे। एकसारखी पेस्ट करून एक 10 मिनिटे मिश्रण असंच आपल्याला भिजायला ठेवून द्यायचं आहे। म्हणजे मिश्रण एकदा छान भिजलं ना की गुलगुले खूप मस्त होतात। अतिशय सोपी अशी ही रेसिपी आहे, फक्त याला फेटणे खूप महत्त्वाचे आहे। आणि कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीनं हे मिश्रण असायला हवं, म्हणजे तव्यावरती आपण ज्यावेळी गुलगुले घालणार तेव्हा ते व्यवस्थित एकसारखं पसरलं जातं, कुठेही गुठळ्या राहू नयेत अशा पद्धतीनं काळजी घ्यायची आहे। इथे मी अर्धा चमचा हळद वापरलेली आहे, त्याच्यामुळे गुलगुल्याचा रंग छान असा आकर्षक बनणार आहे। आता तवा तापलेला आहे, त्यावर थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे आणि आता हळूवार एका पळीने आपण गुलगुल्याचं हे मिश्रण तव्यावरती घालणार आहोत। तर अशा पद्धतीनं हे गुलगुले तव्यावरती घालून घ्यायचं आहे। थोडाच वेळ आपण प्लेट झाकून त्याला शिजवून घेणार आहोत आणि एक 2 ते 3 मिनिटांनंतर मध्यम गॅसवर हे गुलगुले छान असं भाजलं जातं। आणि आपण आता प्लेट काढून पाहूया। वाव, खूपच छान असं जाळी आलेली आहे आणि खूप छान असं मस्त वासही सुटलेला आहे। तूप आणि गुळचं जे कॉम्बिनेशन आहे ना, खूपच मधुर आणि खूप पौष्टिक। तर आता एका बाजूने छान असं भाजलं गेलेलं आहे। आता आपण याला उलथण्याच्या साहाय्याने पलटवून घेऊया। इथे शक्यतो तवा निर्लेपचा वापरा, म्हणजे हे गुलगुल्याचे पीठ तव्याला चिकटणार नाही, सहजपणे हे गुलगुले पलटवू शकतो। आणि आता पहा किती छान आणि सुरेख असा रंग आलेला आहे आणि दोन्ही बाजूनी आपण छान तूप लावून हे गुलगुले भाजून घेणार आहोत। आता दुसऱ्या बाजूनेही थोडंसं तूप लावून आपण भाजून घेऊया आणि पहा की दुसऱ्या बाजूने सुद्धा खूप छान रंग आलेला आहे आणि जाळी तर तुम्ही पाहू शकता किती छान आलेले आहे। आपण याच्यामध्ये कुठेही सोडा काही वापरलेलं नाही, फक्त छान फेटलेलं आहे, त्यामुळे खूपच मस्त असं गुलगुले तयार झालेलं आहे। आणि तुम्ही पाहू शकता रंगही खूपच सुरेख आलेला आहे। अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि मित्रमैत्रिणींना शेअरही करा। व्हिडिओ पाहण्यासाठी तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। चला तर पुन्हा भेटू एखाद्या नवीन रेसिपीसोबत।